तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आता जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे आणि राज्यामध्ये आता ठिकठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळाले. आज फक्त काही भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि उद्या आहे 1 नोव्हेंबर. तर राज्यामध्ये आता नेमकी उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये वातावरण कसे राहील, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे व कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे हवामान कोरडे राहील याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हणलं तर आपल्या राज्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाचा जोर सध्या कमी झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आज आहे 31 ऑक्टोबर आणि आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. कुठेही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. आजपासून जे आहे राज्यातील पाऊस हा पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे आणि उद्या आहे 1 नोव्हेंबर. तर आता राज्यामध्ये आपला उद्या 1 नोव्हेंबरला राज्यामधील कसं वातावरण राहणार आहे. उद्या सकाळी सकाळी आपलं जे आहे राज्यामधील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. सगळीकडे हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला कोल्डे पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान. उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोल्डे राहील आणि उद्या दुपारनंतर ते जवळजवळ जे आहे रात्रीच्या दरम्यान म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामधील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच जे आहे खानदेशमधील जळगाव भागामध्ये आणि जालन्याच्या परिसरामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आपल्याला जे आहे तसेच अकोला, अमरावती, जळगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. फार काही मोठा पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे थोडाफार पावसाची शक्यता राहील. हा पाऊस फक्त उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार राहणार आहे. दुपारपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे हवामान कोल्ड राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता काय या ठिकाणी राहणार नाही. फार काय मोठा पाऊस या ठिकाणी राहणार नाही. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जसं की आपण सांगितलं की राज्यातील सगळा पावसाचा जोर हा पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे. राज्यामधील पाऊस हा पूर्णपणे आपल्याला आता निघून जाण्याच्या मार्गावर आहे. आणि आता राज्यामध्ये पूर्ण थंडीचे वातावरण येणे सुरू होणे. आता थंडी आपल्याला जे आहे 4-5 तारखेपासून म्हणजे 4 ते 5 नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण सध्या आपल्याला कुठेही सध्या पाहायला मिळत नाही. कारण की राज्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये खूप पाऊस झाला. काही ठिकाणी जे आहे खूप पावसाचे या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान उद्या फक्त जे आहे दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील. उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस सगळीकडे पडणार नाही. हा फक्त थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. फार काय मोठा पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.